मुंबईचे अंधेरीचे आमदार शिवसेनेचे आमदार मुरजीभाई पटेल आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काल आपण पाहिलं की झाड कोसळलं मोठं आणि यामध्ये एका 11 वर्षीय मुलाचा नाहक बळी गेला। बरेचसे मुद्दे उपस्थित केले जात आहेत। विरोधक टीका टिप्पणी करतायत की ऑडिट का झालं नाही, अजूनपर्यंत मदत जाहीर झाली नाही आहे या विद्यार्थ्याला। काय तुम्ही पुढाकार घेणार? काल जे मुंबई शहराच्या चेंबूर विभागात जे दुर्दैवी घटना झाली, हा घटना जे घडली ते एक लहान मुलाचा जीव गेला आणि प्रत्येक पावसात अशी घटना घडते। काल महापौर वगैरे गेले होते, पण अशी घटना हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यामुळे घडते, म्हणून याच्यावर काहीतरी परमनंट तोडगा काढण्याची गरज आहे। आणि जे मुलगा वारला त्याच्या परिवाराला मी शिवसेना मुंबईच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्षाच्या वतीने त्यांना 2.5 लाखाची मदत आज मी तुमच्या माध्यमातून जाहीर करतो। आमचे कार्यकर्ते त्याच्या घरी जाऊन मदत करतील आणि अशी घटना पूर्ण मुंबई शहरात घडू नये याच्यासाठी आम्ही दक्षता घेऊ। नक्कीच आपण पाहतोय की ऑपरेशन टायगर सक्रिय आहे आणि बरीच धुसफूस सध्या विधानसभेतही सुरू आहे, विधान परिषदेची सुरू आहे आणि जवळपास 12 आमदार हे साहेबांच्या संपर्कात आहेत, शिवसेनेच्या संपर्कात आहे अशी सुद्धा माहिती मिळते। सुनील शिंदे यांचं पण नाव समोर येतं आहे। काय नेमक्या पडद्यामागे घडामोडी घडत आहेत? मी तुम्हाला आमच्या वर्धापन दिनानिमित्तच बोललो होतो की ऑपरेशन 3 आणि 4 होणार आहे, त्याची सुरुवात काल झालेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हा महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी मान्य केलेला आहे आणि लवकरात लवकर ऑपरेशन 3ची सुरुवात आपल्या समोर दिसतील। आपण 12 बोलतो, पण आकडा 14पर्यंत आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो। आणि 50च्या वर हा कॉर्पोरेटर आहे। लवकर ऑपरेशन 3 आणि 4 जेव्हा शिंदे साहेबांनी वेळ दिली तेव्हा याची सुरुवात होईल। श्रीकांत शिंदे यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येते। तर दुसरीकडे संजय राऊत त्यांच्या पदवीला घेऊन आता टीका करतात। ते डॉक्टर आहेत, पण ही डॉक्टरकीची जी पदवी आहे ती संशयास्पद आहे अशा पद्धतीचं विधान संजय राऊतांनी केलं। तरी देखील त्यांनी श्रीकांत शिंदे यांना खासदार केलं असं म्हणतात। हे बघा, जे बोलतायत ना, तो शिवसेनेच्या आमदारावर निवडून आलेला आहे। आता परत त्यांना निवडून आणून दाखवा, आता कधी त्याची खासदारकी संपते। त्यांना एवढंच सांगा, तुम्ही परत निवडून येत आहेत का? श्रीकांत शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे हा 6 लाखांनी निवडून येत आहे। हा कधी इलेक्शन लढला नाही, त्यांना माहितीच नाही ना। पदवीच्या त्याची सर्टिफिकेटची डॉक्टर श्रीकांत शिंदेला गरज नाही। नक्कीच, पण आता सचिन अहिर हे विधान परिषद उपसभापतीपदी विराजमान होतील, त्यांची निवड होईल अशी शक्यता पण वर्तवण्यात येते। कारण त्या संदर्भातलं पत्र देखील व्हिप जारी केलं प्रसाद लाड यांनी सुद्धा। आणि त्यामुळे कसं पाहता एकंदरीतच, कारण यालाच धरून दुसरा पण प्रश्न आहे की शिवसेना म्हणजे जी ठाकरेंची शिवसेना त्यांनी सुद्धा हे सगळं मान्य करू नये, सचिन अहिर यांच्या विरोधामध्ये आता पत्र दिलेलं आहे। मी काय बोलतो, सचिन अहिर आधी धनुष्यबाणावर होता, आता धनुष्यबाण, त्यांनी काय पक्ष बदली केले नंबर 1। आणि शिवसेना आमची शिवसेना तिथे गट राहिला आहे, ते गट एक गटप्रमुख आहे तिकडे। म्हणजे आम्हाला सचिन अहिर सहज निवडून येतात, आमच्याकडे बहुमत आहे। एक फॉर्मॅलिटी बाकी आहे, काही तासात तुम्हाला दिसते। आपण पाहतोय लोकल ट्रेनमध्ये मर्डर झाला होता आणि याचे व्हिज्युअल दृश्य पण समोर आले होते। यानंतर पुन्हा एक काल व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये पनवेल ते CSMT दरम्यान हार्बर लाईनमध्ये एक व्यक्ती चढतो, गर्दुल्ला असल्याचं बोललं जातं आहे आणि तो म्हणतो मी यापूर्वी 4 मर्डर केलेले आहेत। त्याचा देखील व्हिडिओ व्हायरल होतो। किती गंभीर आहे सगळं? मी ते व्हिडिओ बघितलेले आहेत, पोलीस त्यांना शोधत आहेत। ते ड्रिंकिंग केलेला चुसक्स ते होता आणि मला वाटतं काही तासात पोलीस त्यांना पकडतील। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।